बीड पोलीस LCBचे प्रमुख तत्कालीन आज ते बीड ग्रामीणला एक अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी म्हणून, ते वाल्मिक कराडची यंत्रणा जेलमधून सर्व बाहेरची बघतात. न्याय भेटण्यासाठी विलंब दिरंगाई होत आहे. कारण त्याचं कारण हे आहे की यंत्रणेमध्ये लोक आहेत. आज ह्याच्या केसमधला संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याकांडमधला जे मुख्य आरोपी आहे हे जेरबंद आहे. ते जेरबंद असला तरी तत्कालीन बीड पोलीस LCBचे प्रमुख तत्कालीन आज ते बीड ग्रामीणला एक अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी म्हणून, ते वाल्मिक कराडची यंत्रणा जेलमधून सर्व बाहेरची बघतात. हे सर्व पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे. पण SP साहेब, गृह विभाग ह्याच्यावर कमून कारवाई करत नाही आहे. आता अधिवेशनामध्ये पण ते मुद्दा बरेच जण मांडणार आहेत. म्हणजे संतोष अण्णा देशमुखचा हत्याकांडमध्ये आरोपी जेरबंद आहे. तो जेरबंद राहून एवढं सारं महाराष्ट्रामध्ये आंदोलन होऊन, एवढी चळवळ उभा राहून, जेरबंद असणारा मुख्य आरोपी हा जेलमधून त्या तत्कालीन बीड पोलीस LCBच्या PIच्या संपर्कात आहे. आणि तत्कालीन बीड पोलीसचे LCBचे जे PI ते बीड ग्रामीणला आहेत. ते सर्व वाल्मिक कराडची यंत्रणा पाहतात. म्हणून माझी सरकारला आणि गृहमंत्र्याला विनंती आहे, हे जे काही वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यामध्ये तत्कालीन अधिकारी आणले होते, त्यांच्या बदल्या करून आणल्या होत्या, त्याच्यातले फक्त 10% जणांच्याच बदल्या झाल्यात. ते अधिकारी आजच बीड जिल्ह्यामध्ये असे आहेत ना, यंत्रणेमध्ये काम करतात ते. आणि ते कोणासाठी काम करतात सांगायची गरज नाही आपल्याला. कोण अधिकारी खुलासा करणार आहोत ना. आता अधिवेशनामध्ये पण काही लोकप्रतिनिधींना आम्ही त्याविषयी माहिती दिलेल्या आहेत. ते मुद्दा मांडणार आहेत त्यामध्ये. आणि असे जर अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये राहत असतील तर किती शोकांतिक आहे. न्याय भेटण्यासाठी विलंब दिरंगाई होत आहे. कारण त्याचं कारण हे आहे की यंत्रणेमध्ये लोक आहेत. SP साहेबाला मिसगाईड करतात. आम्ही सांगतो की कावत साहेबाचं काम चांगलं आहे, पण कावत साहेबला पण कानामध्ये सांगणारे लोक हे सगळं वाल्मिक कराडच्या टोळीतले अधिकारीच आहेत ना. आज संतोष अण्णा आपल्यात असते जर 9 डिसेंबर 2024 रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचं, आपल्या ड्युटीचं पालन केलं असतं तरी हत्याच घडली नसती ना. ही पण संस्थात्मक हत्याच आहे एका प्रकारे. ह्याच्यामध्ये बरेच अधिकाऱ्यांचा त्यांचा समावेश आहे यंत्रणेचा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.